तर पहिले आपण प्रत्येक धड्याचे वेटेज पाहूया। पहिला धडा सॉलिड स्टेट हा 5 मार्काला मार्क्स विथ ऑप्शनसाठी, सोल्युशन 6 मार्काला, आयोनिक इक्विलिब्रियम 6 मार्काला, केमिकल थर्मोडायनामिक्स 8 मार्काला, इलेक्ट्रोकेमिस्ट्री 7 मार्क, केमिकल कायनेटिक्स 6 मार्क, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18 8 मार्क, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स 8 मार्क, कोऑर्डिनेशन कंपाउंड 7 मार्क, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह 7 मार्क, अल्कोहोल, फिनोल आणि इतर 6 मार्क, अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स 8 मार्क, अमाइन्स 4 मार्क, बायोमॉलिक्युल्स 4 मार्क, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री 4 मार्क, ग्रेन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री 4 मार्क। तर अशा प्रकारे आपण प्रत्येक केमिस्ट्रीच्या प्रत्येक धड्याचे वेटेज पाहिले आहेत। टोटल मार्क्स विथ ऑप्शनसाठी पेपर हा 98 म्हणजे 98 मार्काला येतो। त्यापैकी आपल्याला 70 मार्कांचा पेपर लिहायचा असतो। तर म्हणजे आपल्याला 98 पैकी फक्त 70 मार्क्स स्कोर करायचे आहेत, तसं समजून आपल्याला पेपर इझी जाऊ शकतो। तर आपल्याला जर 90 प्लस स्कोर करायचे असेल केमिस्ट्रीमध्ये तर 14 धडे आपल्याला करणे 100% 14 धडे करावे लागतीलच। 14 धडे करून आपण कुठलेही 2 धडे किंवा 1 धडा ऑप्शनमध्ये सोडू शकतो। आणि जर आपल्याला 90 प्लस काढायचे असतील तर रिॲक्शनवाले धडे आपल्याला करावेच लागतील। रिॲक्शनवाले धडे आपल्याला 100% करणे आहेत, कारण केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये रिॲक्शन आपल्याला जास्त दिसतात, ते रिॲक्शन आपल्याला कन्फ्यूज करून टाकतात। त्यामुळे आपल्याला बाकी धड्यांसोबत या केमिस्ट्रीच्या रिॲक्शनच्या धड्यांवर सुद्धा लक्ष द्यावे लागेल। आता जर कोणाला जर रिॲक्शनचा त्रास होत असेल, रिॲक्शन जमत नसतील, हार्ड जायचं असतील, तर त्या सोडून सुद्धा आपण 80 प्लस 75 प्लस स्कोर करू शकतो। तर त्यासाठी एक स्ट्रॅटेजी आहे। तर आपण पहिले केमिस्ट्रीचे पहिले 6 धडे म्हणजे सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रियम, केमिकल थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, केमिकल कायनेटिक्स हे 6 धडे आणि लास्टचे 3 धडे म्हणजे 14, 15, 16 बायोमॉलिक्युल्स, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री, ग्रीन केमिस्ट्री, नॅनो केमिस्ट्री हे तर खूप इझी आहेत। हे 3 धडे आणि वरचे 6 धडे, वरचे 6 धड्यांचे आपण मार्क बघितले तर टोटल 38 होतात। 38 आणि खालचे हे 3 14, 15, 16 धडे आहेत, त्यांचे 12 म्हणजे 38 आणि 12 50, 38 आणि 12 50 होतात। आणि प्रॅक्टिकल करून 30 पैकी 25 भेटतातच, त्यामुळे 50 आणि 25 टोटल 75 मार्क आपल्याला केमिस्ट्रीमध्ये मिळू शकतात या स्ट्रॅटेजीने। जर रिॲक्शन आपल्याला हार्ड जायचे असतील, रिॲक्शन कठीण जायचे असतील सॉल्व्हायला, तर पार्ट करायला जायचं असतील तर मित्रांनो, जर आपण केमिस्ट्रीमधले पहिले 6 धडे आणि त्याच्या पुढचे 7, 8, 9 हे 3 धडे आणि लास्टचे 14, 15, 16 हे 3 धडे केले तर आपण 73 इथले 73 आपल्याला पेपरमध्ये पडतील। आणि प्रॅक्टिकल म्हणजे 98 पैकी 73 आणि पेपरमध्ये आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला 25 तरी भेटतील, म्हणजे 3, 5, 8 आणि 2, 9 म्हणजे 95 प्लस आपण इझिली जाऊ शकतो। म्हणजे 98 आपल्याला पडतील, 95 प्लस आपण हे पहिले 9 आणि लास्टचे 3 धडे केले तर आपण 95 प्लस जाऊ शकतो केमिस्ट्रीच्या पेपरामध्ये। रिॲक्शनच्या धड्यांमधले आपण IMP म्हणजे रिॲक्शनच्या धड्यांमधले नेमिंग रिॲक्शन, फक्त नेमिंग रिॲक्शन करून गेलो तरी त्या धड्यांमधले आपल्याला थोडे मार्क तरी मिळणारच, थोडे मार्क तरी मिळतीलच। म्हणून हे रिॲक्शनचे धडे सोडून जाण्यापेक्षा त्यातल्या IMP नेमिंग रिॲक्शन तरी करून गेले पाहिजेत। त्यामुळे आपण केमिस्ट्रीमध्ये 85 प्लस इझिली स्कोर करू शकतो। आता जर आपण केमिस्ट्रीमध्ये इझी चॅप्टर बघायला गेलो तर इझी चॅप्टर आपल्याला सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रियम, थर्मोडायनामिक्स पण इझी आहेच, फक्त तो थोडा वास्ट आहे, थोडा मोठा आहे, त्यामुळे तो थोडा हार्ड जातो। त्याचबरोबर इलेक्ट्रोकेमिस्ट्री, केमिकल कायनेटिक्स हे 6 धडे तर खूपच इझी आहेत, ते 6 धडे। आणि त्याचबरोबर 7वा म्हणजे एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18 हा धडा फक्त पाठ करायचा आहे। यामध्ये न्यूमेरिकल डेरिव्हेशन वगैरे काय नाही, फक्त हा धडा पाठ करून जायचं आहे, 7वा धडा। आणि 8वा धडाही पाठ करायचा आहे। त्याचबरोबर अजून इझी धडा 13वा अमाइन्स आणि लास्टचे 3 म्हणजे बायोमॉलिक्युल, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री, ग्रीन केमिस्ट्री, नॅनो केमिस्ट्री हे सगळे इझी धडे आहेत। हे धडे करून गेलो तरी आपल्याला 70-60 प्लस आरामात पडू शकतो। आणि जर नुसता पास व्हायचा असेल तर पहिले 6 धडे आणि लास्टचे 3 धडे करून गेलो तरी पासपेक्षा सुद्धा जास्त पडू शकतात, म्हणजे 60 प्लस 70 प्लस आपण इझिली केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये काढू शकतो। राहिला प्रश्न न्यूमेरिकलचा, तर न्यूमेरिकल पहिल्या 6 धड्यांमधून म्हणजे सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रियम, केमिकल थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, केमिकल कायनेटिक्स या 6 धड्यांमधून सगळ्यात जास्त न्यूमेरिकल येतात। म्हणून या 6 धड्यांचे न्यूमेरिकल आपल्याला 100% करून गेले पाहिजेत, ते न्यूमेरिकल आलेच पाहिजेत। त्यातला कुठलाही न्यूमेरिकल आला तरी आपल्याला तो सोडवता नाही आला पाहिजे। आपण इझिली न्यूमेरिकल सुद्धा केमिस्ट्री पेपरमध्ये सोडू शकतो। आणि आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे 85 जर जास्तीत जास्त अभ्यास केला, जास्तीत जास्त अभ्यास करून आपण 85-90 सुद्धा जाऊ शकतो।
ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. नेक्स्ट व्हिडिओ आपण बायोमध्ये कसा जास्तीत जास्त स्कोर करू शकतो त्यावर बनवू आणि पुढे मॅथ्समध्ये आणि त्यानंतर पेपर पॅटर्नची व्हिडिओसुद्धा येणार आहे. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.